नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. राज्याचा अर्थसंकल्प आज जाहीर झालाय. नव्या सरकारचा पहिला वहिला असा हा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या आवेशात सादर केला अर्थसंकल्प. शेरोशायरी आणि चिमटे असं ओतप्रोत होतं त्यांचं भाषण. केंद्रीय अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा आहे खरं आहे, पण राज्याच्या अर्थसंकल्पालाही एका मर्यादेपर्यंत महत्त्व असतंच. LBT रद्द करणार अशी घोषणा केली आहे अर्थमंत्र्यांनी. 1 ऑगस्टपासून LBT जाणार म्हणून व्यापारी आनंदात असले तरी पर्यायी व्यवस्था काय असणार आहे हा खरा प्रश्न आहे. सामान्यांवर त्याचा बोझा पडणार आहे का? शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असंही म्हटलंय त्यांनी. राज्याला सुजलाम सुफलाम करू असं ध्येय आहे या अर्थसंकल्पाचं. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक आणि इंदू मिलचं बाबासाहेबांचं स्मारक यासाठी 100 कोटींची तरतूद झाली आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी तरतूद आहे. मेक इन महाराष्ट्र असा नवा उपक्रम सुरू होतोय. शेतीसाठी मोठी तरतूद आहे. जलयुक्त शिवार योजना ही अतिशय महत्त्वाची योजना सरकारची आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे मेट्रोसाठी तरतूद केली आहे. माझी कन्या भाग्यश्री अशी योजना सुरू होते. असं बरंच काही आहे. घोषणा तर उदंड आहेत, पण काँग्रेस म्हणतंय की फक्त घोषणा आहेत या अर्थसंकल्पात, बाकी काही नाही. या घोषणा सिद्धीच कशा जाणार असा प्रश्न आहे आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. संकल्प बुलंद, अर्थाचं काय? अभी तो थामी है मुट्ठी भर जमी हाथों में, अभी सारा जहां बाकी है अशी शेरोशायरी अर्थमंत्र्यांनी केली ते ठीक आहे, पण नक्की या बजेटमध्ये दडलंय काय यासाठी ही चर्चा. आज खरं म्हणजे फार मोठं पॅनल आहे आपलं, कारण जवळपास 9 तज्ज्ञ आहेत या चर्चेसाठी. कारण विषयाला अनेक पैलू आहेत. सगळ्या नामवंतांना विनंती की त्यांनी 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ न घेता आपला मुद्दा थोडक्यात स्पष्ट करावा, म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थितपणे अनेक मुद्दे मांडता येतील. आपल्यासोबत आज आहेत माधव भंडारी, भाजपचे प्रवक्ते आहेत माधव भंडारी, ते लवकरच आपल्यासोबत असणार आहेत. काँग्रेसचे आमदार नितेश राणे आत्ता आपल्यासोबत येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित हे आपल्यासोबत आत्ता आहेत. अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई परळमधून आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाग घेणार आहेत. परळमधून कररचना तज्ज्ञ, अर्थविषयक अभ्यासक डॉक्टर गजानन खरे, ॲडव्होकेट गजानन खरे असणार आहेत. ते लवकरच आपल्यासोबत जॉईन होतील. अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले हे पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. कृषी तज्ज्ञ डॉक्टर अभय शेंडे हे आपल्यासोबत असणार आहेत, तिथूनच पुण्यामधून. कोल्हापूरमधून अजित कोठारी असणार आहेत, ते व्यापारी आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. कीर्ती राणा, ऑल महाराष्ट्र कॅट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ते लवकरच इथे माझ्यासोबत येतील बेलापूर स्टुडिओमध्ये. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला सुरू करायची चर्चा की अर्थसंकल्प आत्ता जाहीर झालेला आहे. आपण भाषण ऐकलं आहे, सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ते आपण बघितलेलं आहे. पण ही सगळी चर्चा जेव्हा अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने सुरू आहे तेव्हा सगळे इरादे फार बुलंद आहेत असं दिसतंय. घोषणा प्रचंड आहेत, आश्वासनं खूप आहेत, पण ही आश्वासनं, या घोषणा सिद्धीत जातील का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या विषयावर चर्चा करताना मला सुरुवातीला जायचं आहे पुण्याला श्रीनिवास खांदेवालेंकडं. श्रीनिवास खांदेवाले हे आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक होते ते अर्थशास्त्राचे. श्रीनिवास खांदेवाले, मला सांगा, आता तुम्ही राज्याचा अर्थसंकल्प बघितलेला आहे, सगळ्या तरतुदी तुम्ही पाहिल्या असतील. केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा जाहीर झाला तेव्हाही आपण बोललो होतो, तेव्हाही तुम्ही तुमचं मत मांडलं होतं. मला सांगा, आत्ता राज्याचा अर्थसंकल्प बघून तुम्हाला आर्थिक विषयांचे अभ्यासक म्हणून, अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं? किती महत्त्वाचा आहे हा अर्थसंकल्प? काय सांगाल? मला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये अर्थमंत्र्यांनी, ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणता येईल, त्याला धरून तयार केलेला हा अर्थसंकल्प आहे. त्याच्यामध्ये अनेक उणीवा आपल्याला नंतर शोधता येतील, परंतु मी त्याच्याकडे प्रामुख्याने असं पाहतो की ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा, नंतर पतपुरवठा आणि शेतकऱ्यांना बाकीची मदत, विशेषतः ग्रामीण रस्ते, म्हणून ग्रामीण रस्ते, पाण्याचा विकास आणि वीज हे 3 जर मिळालं तर माझ्या मते ग्रामीण व्यवस्था आतून बांधली जाणे आणि तिचा खालून विकास होणे ही एक प्रक्रिया त्याच्यामधून सुरू होऊ शकते. दुसरी प्रक्रिया शहरी भागात आहे की जिथे मनुष्यबळाचा कौशल्य म्हणून विकास करायचा आहे. तसं पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये
ITIs पहिल्यापासून आहेत, पॉलिटेक्निक्स पहिल्यापासून आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यामुळे कौशल्य निर्माण करणं हे काही आपण आजच करतोय असं नाही किंवा हेच सरकार करतंय असं नाही. त्यामुळे कौशल्य निर्माण करणं कशा पद्धतीने करणार आहे हे सरकारच्या इराद्यामधून स्पष्ट नाही झालं. परंतु जर खरोखरी रोज लागणारी कौशल्य, कारखान्यांना लागणारी कौशल्य जर निर्माण झाली, त्याच्यामध्ये इनोव्हेशनचा भाग असला आणि त्याचं कॉम्प्युटरच्या आधारे, इंटरनेटच्या आधारे जर समायोजन केलं गेलं तर एक कौशल्यावर आधारित जनसंख्येचा बाजार तिथे निर्माण होतो आणि त्याच्यातून औद्योगिक विकास लहान उद्योगांचा, मध्यम उद्योगांचा सुरू होऊ शकतो. हा मला त्यातला पॉझिटिव्ह पॉइंट दिसतो. मला त्यातली उणीव बघितलं पाहिजे असं श्रीनिवास खांदेवाल्यांचं म्हणणं. आपल्यासोबत गजानन खरे आहेत. गजानन खरे हे कररचनेचे अभ्यासक आहेत. ॲडव्होकेट गजानन खरे, आत्ता मला एक सांगा की एकूण कररचनेच्या अनुषंगाने, कारण LBT हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आत्ता जाहीर केला आहे अर्थमंत्र्यांनी. त्यांनी असं म्हटलं की 1 ऑगस्टपासून LBT असणार नाही, पण त्याचवेळी वॅट मात्र असेल, वाढेल असं दिसतंय. सामान्य माणसांवर बोजा पडेल. एकूण या सगळ्या अर्थसंकल्पाकडे कररचनेचे अभ्यासक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? कारण खांदेवाले म्हणतात की हा कॉमन सेन्सचा उपयोग केला, सकारात्मक आहे, पण तुम्हाला काय वाटतं एकूण टॅक्सच्या अनुषंगानं हा अर्थसंकल्प किती महत्त्वाचा आहे, काय सांगाल? टॅक्सच्या अनुषंगानं हा अतिशय उत्तम तऱ्हेने एक पाऊल आहे. आणि जे रिफंड जे व्यापाऱ्यांचे अडकून ठेवत होते तर त्यांनी कायद्यात त्यांनी प्रोव्हिजन केली. बॉम्बे हायकोर्टनी महाराष्ट्र सरकारला फटकारल्यावर त्यांनी फास्ट रिफंड देऊ असं बजेट स्पीचमध्ये म्हटलं आहे. वॅट आणि सर्व्हिस टॅक्सवर खूप लिटिगेशन होत होतं, तर त्यांनी सांगितलं की सर्व्हिस टॅक्सवर वॅट आम्ही लावणार नाही. नंतर एक पेक्षा जास्त विवरणपत्र त्यांनी द्यायला परवानगी दिली आहे. लेट फी त्यांनी 1000 कमी केलेली आहे. एक्स पार्टी असेसमेंट कॅन्सल करण्याची प्रोव्हिजन आहे. इंटरेस्ट पेनल्टीमध्ये त्यांनी बराच रिलीफ दिलाय. काय रिलीफ आहे ते ऍक्च्युअल नोटिफिकेशन आणि गॅझेट आल्यावर कळेल. अपीलमध्ये बरेच त्यांनी फरक केले. ज्या कॉमन गोष्टी होत्या, मनुका, बेदाणा, त्यावरती कन्सिस्टन्सी त्यांनी ठेवलेली आहे. आणि एक 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप करायचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं हे सरकार अतिशय ओपन आहे आणि त्यांना चेंजेस करायचे. बऱ्याच लोकांना माहीत नसेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्थिती खराब आहे याचं कारण सेल्स टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन अतिशय वाईट होत आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. वेब बेस जे आहे ते रिटर्न अपलोड होत नाही, सी फॉर्म मिळत नाही आणि अतिशय अंधाधुंद कारभार चाललाय ज्याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये. कारण टॅक्स कलेक्शन होत आहे. टॅक्स कलेक्शन का होत आहे? कारण रिफंड दिला जात नाहीये, व्याज दिलं जात नाहीये. व्यापाऱ्यांची अतिशय हाल होत आहेत आणि त्यांचं ऐकून घ्यायला कोण नाहीये. आणि रेट ऑफ टॅक्स एवढा वाढवला. आपल्याला वाटतं महागाई झाली. रेट ऑफ टॅक्स जो 1, 2 आणि 5% होता, 4% होता, तो 12.5% झालेला आहे. त्यामुळे 4-5 महिन्यामध्ये अतिशय उत्तम पावलं यांनी उचललेली आहेत की त्यांनी व्यापाऱ्यांना बिझनेस फ्रेंडली ॲटमॉस्फिअर तयार करायचा अतिशय चांगला प्रयत्न आहे. आणि बरेच ठिकाणी जर सेल्स टॅक्सचे वेगवेगळे फॉर्म होते ते कमी करून एकच फॉर्म त्यांनी आणले. जे रजिस्ट्रेशन ब्रँचला बोलवायला लागत होतं की आणि खूप त्यांना त्रास होता नवीन नंबरसाठी, ते हळूहळू चेंज करायचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे थोड्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट, पॉझिटिव्ह आणि बिझनेस फ्रेंडली ॲटमॉस्फिअर तयार करण्याचा प्रयत्न केला. एकूण बिझनेस फ्रेंडली ॲटमॉस्फिअर निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असं आपल्या करतज्ञांचं म्हणणं आहे.